तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ही आहे आमच्या गल्लीची परिस्थिती. इथं पूर्णपणे अंधार दिसतोय आणि इथं लोक येण्या जाण्याला सुद्धा घाबरतात. लहान लहान मुलं, रात्रीचे गाड्यांवरून माणसं पडतात. इथं कुत्रे वगैरे झोपलेले असतात, दिसत नाहीत. तर आता मी तुम्हाला दाखवतो इथं किती अंधार आहे. आमच्या गल्लीत साधी एक स्ट्रीट लाईट सुद्धा नाहीये. इथे काका बसलेले, आपण यांना विचारू की यांना काय वाटतं. काका, तुम्हाला काय वाटतं? इथे पूर्ण अंधार आहे, अशी काही म्हणजे सुविधा आपल्याला भेटू शकते का? सुविधा भेटू शकते, पण भेटून द्यायला कोणी उपस्थित नाही. सध्याची परिस्थिती हे, त्यांनी यावा, नगरपालिकेने इथं नाही 3 तरी लॅम्प लावून द्यावा. कारण की खूप अंधार आहे आणि वाहता रस्ता आहे, गाड्या मोटर येतात, बारीक पोरं राहतात. त्यांनी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. धन्यवाद काका. ओके. आणि अजून आपण इथं बसलेल्या मुलांना पण विचारू शकतो. तुम्हाला काय वाटतं दादा, इथं हा अंधार कशामुळे आहे आणि याचं काही सोल्युशन आहे का आपल्याकडं? तर असं म्हणायला गेलं तर अंधार तर खूप आहे सर, पण इथं लोक येतात जातात, पडतात वगैरे नाही का. रात्रीचं लाईटीचं वगैरे नगरपालिकेने काम केलं पाहिजे नाही का. मला असं वाटतं केलं पाहिजे. तर आम्हाला पण इथं लाईट रात्रीचं बॅट बॉल किंवा काय नाही का, क्रिकेट आम्ही गेम खेळतो इथं बसून नाही बरोबर का. बरोबर आहे. हा, मग तसं आम्हाला नियोजन हे पाहिजे. इथं लाईट बंद, त्याच्या पुढे झाड आहे, ते झाडं बिड कट केले पाहिजे नाही का, थोडे थोडे असे लोकांनी नगरपालिकेने केले पाहिजे. डॉक्टर मैथिली तांबे.